नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. सध्या मुंबईमध्ये मराठ्यांचं जोरदार असं आंदोलन चालू आहे. श्री मनोज जरांगे पाटील आणि लाखो समर्थक, लाखो पाठिंबा देणारी मराठ्यांची पोरं मुंबईत दाखल झालेली आहेत. त्यांना कोणतंही वय नाहीये. स्त्रिया, बाया, मुलं, बापडे सगळे सगळे मुंबईत दाखल झालेले आहेत. बरं, मुंबईत दाखल झालेले आहेत कशासाठी? अहो स्वतःसाठी. अहो ज्यांच्या गौऱ्या मसनात गेल्या ते सुद्धा मुंबईत दाखल झालेत. कारण त्यांना आता आरक्षणाची गरज आहे का? अहो ते आपल्या पोरांच्या भविष्यासाठी मुंबईत गेलेले आहेत. त्यांना माहिती आहे आपल्या येणाऱ्या पोरांचं भविष्य हे चांगलं घडावं, येणारं भविष्य हे सुखात समाधानाचं घडावं, म्हणून ते मुंबईत गेलेले आहेत. त्यांना कशाचीही फिकीर नाहीये. अन्नधान्य मिळेल का? जेवायला मिळेल का? रस्त्यात कुठेतरी मुतायला जागा मिळेल का? शौचालय कुठं आहे काही माहित नाही. झोपायला जागा कुठे मिळेल कसली कसली परवा नाही. तरी सुद्धा ते मुंबईत गेलेत. परत माघारी येऊ का माहित नाही, तरी सुद्धा ते मुंबईत गेलेले आहेत. संसार पाठीमागं टाकून, शेती पाठीमागं टाकून, नोकरी धंदा पाठीमागं टाकून ते मुंबईत गेलेले आहेत. का? कारण आपली पिढी सक्षम आणि समर्थ घडवायची आहे म्हणून. बरं, जो मुंबईत गेलाय ना तो मराठा जरी असला तरी धर्माला हिंदूच आहे. आणि जे धर्माला हिंदू आहेत ते कुठं आहेत? का जो तुमच्याकडे आलाय तो हिंदू नाहीये? मराठा हिंदू मध्ये मोडत नाही? मराठ्याला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार नाहीये का? तुम्ही दुकानं बंद करताय, हॉटेल बंद करताय, शौचालय बंद करताय, मंदिराचं सगळं सगळं बंद करताय, पेट्रोल देणं बंद करताय, रस्त्यावर जाणं बंद करताय. कशासाठी? आम्ही काय तुमचं हिसकावून घ्यायला आलोय? आम्ही चोऱ्या माऱ्या करून आलोत का? अहो आमचा हक्क आहे तो. तुम्हाला काय वाटतं मराठ्यांची पोरं काही जन्माला येताना सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला येतात का? अहो कुठेतरी 10% लोक श्रीमंत असली म्हणून संपूर्ण मराठा समाजच श्रीमंत आहे का? अहो कधीतरी शेतकरी वर्गात जाऊन बघा, कधीतरी ग्रामीण खेड्यात जाऊन बघा. अहो पोरांच्या अंगावरच्या गांडीवरच्या चड्ड्या सुद्धा नीट नसतात, त्यांना घालायला कपडे सुद्धा नीट नसतात. बरं, मुंबईत आलेली पोरं काय कोणाचं दुकान लुटणार आहेत का? ते कोणाचा भाजीपाला चोरून आणणार आहेत? तर कोणाची इमारत पाडणार आहेत का? तुम्ही अशा पद्धती वागायला लागलात. अहो आपला हक्क मागतायत, हक्क मागताय शांततेत. अहो आज लाखो मराठी मुंबईत दाखल झालेले आहेत. ठरवलं तर काही होऊ शकतो. एरवी मात्र तुम्ही हिंदू हिंदू म्हणून टिमटिम्या वाजवता. अहो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतामध्ये मिलेंच्यांचं राज्य होतं त्यावेळेला हा हिंदू धर्म वाचवण्यासाठी स्वतःची तलवार उपसलेली आहे. त्यांच्या बरोबर अनेक जणांनी आपल्या प्राणांचं सर्वोच्च असं बलिदान दिलेलं आहे. आपल्या घरादाराची राखरंगोळी केलेली आहे हा धर्म वाचवण्यासाठी. आणि त्यांचीच लेकरं आहेत नाही, गुलामासारखं काय वागवताय? स्वाभिमानानं इमानानं जवळ येऊ द्या की. अहो प्रेमाने बोलायचं, प्रेमाने वागवायचं. दंडुकशाही कसली करताय? दंडुकशाही दाखवून तुम्ही आम्हाला घाबरवताय का? पण घाबरणार ते आम्ही नाहीये हे लक्षात घ्या. तुम्ही आमची रसद तोडली, शौचालय बंद केलं, जाणं येणं बंद केलं, सगळं बंद. काही फरक पडत नाही हो. औरंगजेब जसा वागत होता तसेच तुम्ही वागताय. औरंगजेब काय करायचं माहितीये? औरंगजेब आला का नाही एखाद्या किल्ल्याला वेढा द्यायचा. कारण त्याला माहितीये किल्ल्यावर असणारे मराठे वर काही येऊ देत नाहीत, ते काही खाली येत नाहीत, म्हणून खालूनच किल्ल्याला वेढा द्यायचा. मग जर वेढा दिल्यानंतर तरी सुद्धा मराठे शरण नाही आले तर मग काय करायचं? वरती अन्नधान्यच पोचू द्यायचं नाही. जर अन्नधान्यच वरती पोचलं नाही तर मराठे जेवणार कसे? आणि जर जेवले नाहीतच तर लढणार कसे? आपोआप शरण येतील. पण औरंगजेबाला या गोष्टीची जाणीव नव्हती की मराठे कुठून ना कुठून अन्नधान्य नक्कीच उपलब्ध करतील. माहिती आहे ना, रामसेस किल्ला 5 वर्ष लढवला औरंगजेबाच्या सैनिकांनी, पण लढला सुद्धा नाही, जिंकता सुद्धा आला नाही, तसोबर पुढे सरकला नाही. आणि त्यांचीच वंशावळ आहे ही. आणि ते सिनेमावाले, अहो एरवी एखादा सिनेमा तुमचा नाही चालला तर धाय मोकलून रडताना मीडिया समोर येऊन आमचा सिनेमा बघा, आमचा सिनेमा चालत नाही. आज काय झालं? मराठी तुमचा सिनेमा बघत नाहीत का? अहो मराठ्यांनी तुमच्या सिनेमासाठी आंदोलन केलेली आहेत. आज तुमच्यासाठी एक पोस्ट नाही की बाबा सपोर्ट तर राहू द्या बाजूला, एक पोस्ट नाही. एरवी आमच्या दारात भिका मागता तुम्ही, मतदान करा, मत द्या, मत द्या. आता कुठे गेलं? आता नाही जमत तुम्हाला? अहो हजारो लाखो कुटुंब रस्त्यावर आहेत, हजारो लाखो कुटुंबांचा खजिना रस्त्यावर आहे, हजारो लाखो कुटुंबांचा करता धरता रस्त्यावरती आहे. का रस्त्यावर आहे? कारण त्याला त्याच्या मुलाचं भविष्य सुखाचं समाधानाचं बघायचं आहे म्हणून रस्त्यावर आहे. तो काय चोऱ्या माऱ्या करायला आलेला नाहीये. तुम्ही पार आतंकवादी आल्यासारखे एवढे मोठमोठे दंडुके घेऊन पोलीस लावलेत. अहो सरकार, तुम्ही आमचे मायबाप असता, तुमचा आदेश आमच्या डोक्यावर असतो, तुम्ही सांगाल ते आम्ही करायचं असतं. तुमच्या पुढे आम्ही कधी जायचं नसतं. पण तुम्ही तर आमच्या नरडीचा घोटच घेऊ पाहताय.
आणि जर आमच्या नरडीचा कोणी घोट घेऊ पाहत असेल, आमचा हक्कच जर आम्हाला कोणी देत नसेल, तर रीत आहे आमचा हक्क हिसकावून घेण्याची. आम्ही कोणाचं हिसकावून घेणार नाही. आमच्या हक्काचं जेवढं आहे तेवढंच घेणार. लक्षात ठेवा, जशी ही भूमी तुमची तशी ती आमचीच, आणि आमचा सुद्धा अधिकार तिच्यावर, आणि तो अधिकार कोणीही आमच्यापासून हिसकावून घेणार नाही, घेऊ दिला जाणार नाही. हे कायमस्वरूपी ध्यानात ठेवावं. अभिनेते, राजकारणी, दलवाले, संघटनावाले, मंडळवाले कुठं गेले हो? एरवी तुम्ही दारात हिंडता ना, आता काय झालं? आता सगळं गुंडाळलं काय? नाही जमत आहे, पण काही गरज नाही. आम्ही समर्थ आहोत. आम्ही करू, आम्ही मरू आणि आम्ही करू. आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी ते कायमस्वरूपी आम्ही करू. मनोजदादा जरांगे पाटील जोपर्यंत मराठ्यांच्या कुडीत प्राण आहे तोपर्यंत तुमच्या बरोबर शेवटपर्यंत असतील ते, हे निश्चित आहे.